जरांगेंकडून आमरण उपोषणाची घोषणा आता करण्यात आलेली आहे। 10 फेब्रुवारीपासून जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसणार आहेत। सरकारला 15 दिवसांचा त्यांनी अल्टिमेटम सुद्धा दिलेला आहे, वेळ दिलेला आहे। 15 दिवसात अधिवेशन घ्या, मराठा आरक्षणावर आणि अध्यादेशाची अंमलबजावणी करा, अशी मागणी जरांगे पाटलांची आहे। समिती मुदत वाढ देऊनही काम करत नाही असा आरोप सुद्धा जरांगे पाटील यांनी केलेला आहे। ते सगळ्या सोयऱ्यांना ज्याची कुणबी नोंद मिळाली त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना प्रमाणपत्र वाटप होणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्याच्या परिवाराला पण ज्याची नोंद मिळाली त्याच्या परिवाराला पण। म्हणून आजच आपण 10 फेब्रुवारीचा निर्णय घेतलेला आहे की तुम्ही उद्यापासून अंमलबजावणी करा, नसता त्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी आणि तो कायदा मराठा समाजासाठी कायमस्वरूपीचा असावा, यासाठी आमरण उपोषणाची आज आपण रायगडाच्या पायथ्याहूनच घोषणा करतोय। आपण ज्या केसेस मागे घ्यायचं अंतरवालीसह महाराष्ट्रातलं ठरवलंय, आणखीनही 4 दिवस उलटून गेले तरीही झालेलं नाही, कारण तुम्ही तिथं तातडीनं तात्काळ शब्द वापरलेला आहे। तात्काळ याचा नेमका अर्थ काय? कारण तुमचे वेगळे वेगळे सरकारच्या माध्यमातून स्टेटमेंट येतात, त्यामुळे आम्हाला नेमकी तुमची भूमिका काय ही कळत नाहीये। म्हणून त्याही तुम्ही 10 फेब्रुवारीच्या आत मागे घ्याव्यात सगळ्या, नसता आमरण उपोषण त्यासाठी सुरू राहणार आहे। सगळे सोयरे हा जी आपण अध्यादेश राजपत्रित अधिसूचना दिल्या ते टिकवण्याची जबाबदारी सरकारची। एकीकडून आम्हाला सांगायचं ते टिकवलं जाणार आहे आणि टिकणार आहे, त्याला तर आम्ही आता काहीच होऊ देत नाही, त्याच्यात तर काही चिंता असण्याचं कारण नाही, कारण त्यात गोरगरिबांच्या मराठ्यांच्या पोरांचं कल्याण त्या अध्यादेशात त्या कायद्यात झालेलं आहे। एकीकडून म्हणायचं आम्ही केंद्रापर्यंत जाऊ, म्हणजे तुमच्यातच 2 भूमिका असल्याची भूमिका आम्हाला सरळ दिसती। त्यामुळे सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश हा सगळ्यांनी मिळून काढलेला आहे, त्याच्या सह्याचं पत्र सुद्धा आमच्याकडे आहे, तेही आम्ही 10 तारखेला मीडियाच्या बांधवाकडे देणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।